मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल फटका चांगला पाहायला मिळेल. मिड विकेट मध्ये फिल्डिंग मध्ये थोडीशी आपण पाहू शकतो इथे चकितपणा आपल्याला पाहायला मिळाला, चलाकी पाहायला मिळाली. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाची केळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. पवन बॅक टू दी पवेलियन. आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभले आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय उद्योजक आणि समाजसेवक पन्या शेठ झुंजारराव साहेब, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक असं स्वागत. सान्वी 11-771 ग्रुप वाशेरे विपक्ष आम्ही आवरेकर 11 आवरे हे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. NK स्पोर्ट्स खांडवळ संघाचे कॅप्टन आणि MP स्पोर्ट्स शहापूर संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जय शिलार यांच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं जात आहे. पहिला बॉल जो मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावरती रनआउटची विकेट. मिड विकेट मध्ये जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यानंतर दुसरा बॉल देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल आणि इथे झाला मॅटर सॉल्व. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 3. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं जे मात्र मार्गस्थ असताना या 3 धावा कंप्लीट झाल्यात. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 3. इवन पवन जे मात्र बाद झाले. मात्र त्यानंतर संकेत आणि हर्षल ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. NK स्पोर्ट्स खांडवळ अर्थातच जय शेलार वन द टॉस आणि डिसिजन पेंडिंग असेल. यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी जय शेलार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. येस, NK स्पोर्ट्स खांडवळ संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतोय की फिल्डिंगचा असेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 3 पाहायला मिळते. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 3 पाहायला मिळेल. चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी. हा चेंडू निर्धाव, चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळते. 3 रन्स ऑन द बोर्ड. सान्वी 11-771 ग्रुप वाशेरे हा संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो. मात्र अंडर फ्लड लाईट्स धावा बनवणं इथे अवघड असतं. प्रत्येकाला माहिती आहे शहापूरची ही क्रीडा नगरी आणि जिथे असतो दर्शकांचा पूर तो आमचा शहापूर. आणि या शहापूर नगरीमध्ये ज्यावेळेस अंडर फ्लड लाईट्स कुठली स्पर्धा होते धावा बनवणं थोडंसं अवघड असतं. तो एक मी म्हणेल ॲडव्हान्टेज अवरेज संघाकडे असेल. मात्र दुसरीकडे वाशेरे संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. जो वाशेरे संघ देखील जबरदस्त कामगिरी करत इथवर पोहोचलाय. आता मात्र जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये फाईट करेल अगेन्स्ट टीम आई गावदेवी पिसे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर रितेश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी शॉर्टर वनचा वापर करण्यात आलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये गेलाय. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती मात्र 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकीकडे संघ सान्वी 11-771 ग्रुप वाशेरे तर दुसरीकडे आवरे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघा, विनंती असेल हरिओम मित्रमंडळाचे जितके सर्व प्लेयर्स आहेत, चला आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. हरिओम प्रीतम जोशीने आपल्याला बोलवलाय. यावेळेस चांगला चेंडू,
पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करायची होती, मात्र यष्टीरक्षकाने देखील लक्ष दिलं नाही. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल, त्यानंतर 2 चेंडू 2 डॉट बॉल. रितेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला 20 मध्ये उडवला गेलाय. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. सिंगल लावायचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट झाल्यात. एकाला डबल मध्ये कन्व्हर्ट केला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर असेल. कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. 1 more विकेट डाऊन. विकी आपल्याला पाहायला मिळेल 4थ्या क्रमांकावरती. पवन आणि हर्षल सलामीची जोडी बाद झाल्यानंतर आता संकेत आणि विकी पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू, हा चेंडू निर्धाव, चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जी मात्र फक्त आणि फक्त 6. चला थोडंसं स्पीडअप करायचं टीम वाशिरे. बघा आपण पहिलेच उशीर आहोत. सातत्याने आपण उल्लेख करतो की 22 जानेवारी रोजी रामलल्ला यांचं पुनरागमन झालं आणि त्यानंतर रामनाम जपत असताना संपूर्ण भारतवर्ष जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आता देखील आपण पाहू शकतो आज श्रीराम नवमी आहे असं आम्ही सातत्याने म्हणतो की छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. आज प्रत्येक हरिओम मित्र मंडळाचा राम भक्त इथे उपस्थित आहे आणि त्यासमवेत क्रीडा रसिक राजा देखील उपस्थित आहे. श्रीराम नवमीचं औचित्य साधून आज आपण मेगा फायनलची मॅच या नाईट फॉर्मॅट मध्ये ठेवली आहे, त्याबद्दल आपण विशेष कौतुक करू संपूर्ण हरिओम मित्र मंडळाचं. मात्र मैदानावरती कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. अजून एक फलंदाज जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील तंबूच्या आशयाला. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. वाईट बॉल अवांतरची धाव धावफलकावरती या टीमची टोटल 7 या आकड्यावरती. बघा विशेष कौतुक आम्ही करू आवरेज संघाचं. सातत्याने वर्षानुवर्ष हा संघ क्रिकेट खेळतोय, मात्र प्रत्येक वर्षी इकडे यायचा अपयशी व्हायचा. मात्र आवरेज संघाने ज्याप्रमाणे कामगिरी केली आहे या वर्षी या स्पर्धेमध्ये ते पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मला वाटतं इतिहासामध्ये असा पहिला संघ या मैदानावरती खेळतोय ज्याने इथे ट्रॉफी उचलण्याचा कारनामा आणि इतिहास रचलाय. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आवरेकरांसाठी. यंगस्टरने भरलेला संघ जो फ्युचर आहे आवरेकरांचा आणि आवरेज संघाचा फ्युचर देखील ब्राईट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झाले तुर्ताच आपण पाहू शकतो. विकेटची चढी मैदानावरती लागलेली आहे. अजून एक फलंदाज जो मात्र तंबूच्या आशयाला. चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऋतिक पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्क वरती सज्ज. 2 चेंडू 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत.
यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील कॅचची संधी मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन जबरदस्त मैदानावरती कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय बॅटरने सांगितलं सिकंदर हाला तो क्या नहीं झुकता तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता जबरदस्त कामगिरी मैदानावरती षटकार आलाय धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती अशाच प्रकारची बॅटिंगची डेफिनेटली अपेक्षा असेल निवृत्तीच्या माध्यमातून इथे सुरुवात झाली आहे अंडरआर्म मध्ये आपल्या नावाचा डंका पेटवणारा निवृत्ती आता मात्र ओव्हरआर्म क्रिकेट फॉर्मॅट मध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो पहिल्या बॉलवरती जबरदस्त प्रहार षटकारासाठी यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न शफल क्रॉस बड़ा शॉट मारने का प्रयास जरूर किया गया था लेकिन ये गेंद आ गई डॉट हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय धावसंख्या धावफलकावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा चेंडूचा विचार केला तर चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतील आतापर्यंत झालेले आहेत ते म्हणजेच 4 आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो हा चेंडू आपण पाहू शकतो अप्रतिम पाहायला मिळाला 5 चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल 2 धाब्यांची पेनल्टी टीम सानवी 11-7-7-1 ग्रुप आशेरे या संघाला देखील आहे त्या धावा आपण ऍड करू नंतर मात्र यावेळेस व्हाईट बॉल अवांतरची धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती चेंडूंचा विचार केला चेंडू देखील 4 झालेत 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस पुन्हा एकदा हॅमर केलाय मात्र चेंडूने लांबी आणि उंची दोन्ही कमी गाठली आहे अंडर द बॉल जय शेलार सांगत असताना दिस इज माय कॅच अँड एवर शोली टेकन असं म्हणत असताना बॅट्समन हॅज बीन डिपार्टेड अँड 1 मोर विकेट डाऊन अजून एक फलंदाज जो मात्र तंबूच्या आशयाला विकेट सोडत असताना पतन हा 5वा धक्का फलंदाज निवृत्तीच्या स्वरूपामध्ये चौदा धावा धावफलकावरती 2 धावा पेनल्टीच्या 14 धावा धावफलकावरती 2 धावा पेनल्टीच्या आपण ऍड करू आता 16 होतील 17 धावांचं लक्ष ओके मॅटर सॉल्व बघा 14 धावा धावफलकावरती 2 धाब्यांची पेनल्टी धावसंख्या 16 17 धाब्यांचं लक्ष मैदानावरती असेल सानवी 11-7-7-1 ग्रुप वाशेरे या संघाला विजयासाठी आवरेज संघाचा विचार केला तर तो देखील एक नामवंत संघ आहे 18 चेंडू 17 धावा देखील डिफेंड होऊ शकतात मात्र त्यासाठी पहिल्या षटकामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल तर ती चांगली कामगिरी होईल की नाही मोठा प्रश्न मैदानावरती सला उपस्थित मॅचला होती सुरुवात दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून यश नेमाडे
चला आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाजवळ यायचं. यश निवाडे यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आलेली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला एक पाहायला मिळेल. वन ऑन द बोर्ड प्रीतम शेठ जोशी साहेब, ज्यांनी जबरदस्त नियोजन केलंय. अप्रतिम अशी कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कॅचची संधी, इथे कॅच झाली ड्रॉप. कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल 2 या आकड्यावरती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण असतो, मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो इथे यावेळेस चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा कॅचची संधी. डाऊन द बॉल, मिस्टेक झाली आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे 2 धावा कंप्लीट. 2 चान्सेस दोन्ही हुकलेत. गोलंदाज करेल तर करेल काय हा प्रश्न. गोलंदाज सीआर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे जर त्या 2 झेल पकडल्या असत्या ना 3 धावा कमी झाल्या असत्या, मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4. चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील 5 झालेत. धावसंख्या 4. सुपर मापक आणि मोजक असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. मात्र कुठलं संघ विजयाची हमी पकडेल ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न, कॅचची संधी, कॅच कंप्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना इथे समाप्त. विकेटचं होत असताना पतन. कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही आवरेकर 11 आवरे संघाच्या माध्यमातून. आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना संघ आवरे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस सॅमड केला मिड विकेटच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर असेल, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती झाली आहे, मिसफील्ड. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 2 धावींवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते पुढे सरकेल, जाऊन पोचेल 6 या आकड्यावरती. गोलंदाजाच्या माध्यमातून चांगला गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. हॅमर केलं मिड विकेटच्या दिशेला आणि गणेश आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. जबरदस्त कामगिरी जी मात्र पहिल्या पासून या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाली. मात्र आता रात गई बात गई, छोडो कल की बात आहे. यावेळेस दिशा दाखवायचा प्रयत्न, कॅचची संधी, कॅच झाली ड्रॉप. 3री कॅच ड्रॉप झाली आहे या मॅच मधली आणि 1 धाव झाली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल, जाऊन पोचेल 7 या आकड्यावरती. मला वाटते 10 चेंडू 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 10 चेंडू 10 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय.
सध्याच्या स्थितीला थोडासा पाकफुटवरती हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आवरे स्ट्रायकिंग एंडवरती जयेश शेलार जो ओळखला जातो त्याच्या क्लीन हिटिंगसाठी आणि तितकेच चांगली अशा बॅटिंगसाठी. महेंद्र मागे वेल फिनिशर इन टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ज्याची ओळख आहे. अशा खेळाडूच्या खांद्याला खांदा लावून हा खेळाडू देखील प्रोफेशनल क्रिकेट व्यावसायिक गटामध्ये फार चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जयेश शेलार स्ट्रायकिंग एंडवर. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती देखील एक असा खेळाडू आहे ज्याने आपल्या नावाचा डंक आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पेटवलाय. असा खेळाडू गणेश. त्याने कॅचची संधी निर्माण करून दिली होती मात्र कॅच झाली ड्रॉप. त्यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एकदा तो कंप्लीट होईल. धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. आता 9 चेंडू आणि विजयाचं समीकरण 9 धावांची गरज. गणेश खांद्यावरती जबाबदारी जरूर असेल. गणेशला चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. पहिले 3 बॉल थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. आधी प्रीतम भाऊला बोल की ना पाण्याची बाटल्या संपले. एकच एक येतो यांना दे. एक आहे ना भरले. दे प्रथम. एक आहे तो तुमच्या दोघांसाठी. आपल्या सगळ्यांसाठी आपल्या दोघांसाठी. अरे भाई बस. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट झाली आहे. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. मैदानावरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. बडी मछली जाल में वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. जयेश शेलार बॅक टू दी पवेलियन. मॅच मध्ये कमबॅक केले आवरे संघाने. आम्ही आवरेकर आमचं नाव जो मात्र रिस्पेक्टने घ्यावं अगदी तशीच कामगिरी मैदानावरती केली जाते. जरूर आजपर्यंत इतिहास घडलाय आता तो इतिहास तोडण्यासाठी आम्ही आज मैदानावरती उतरलोय. आमच्या मागे पाठीराखेत त्यांच्या मनोबलाने आम्ही ही मॅच खेळतोय आणि आमच्या पाठीराख्यांचा विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी आमच्या माध्यमातून डेफिनेटली केली जाईल असा एक इच्छा आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे ती मात्र 9. कोडप्याचा बॉल जरूर होता मैदानावरती. रनआउटची संधी असेल मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाही. आता समीकरण 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. 6 चेंडू 7 धाबा. समीकरण अगदी सोपं. थोडंसं स्पीडअप करायचं टीम आवरे प्लीज विनंती असेल. मॅचच्या रिदम मध्ये चालू तो रिदम कंटिन्यू होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मॅचचा रिदम तोडू नका आणि आता मॅचचे रिझल्ट देखील आपल्याला वेगळे पाहायला मिळतात. सान्वी 11 777 ग्रुप वाशेरे विपक्ष आम्ही आवरेकर 11 आवरे हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. एकीचं बळ काय असतं मैदानावरती सांगत असताना आवरे सांगते संपूर्ण शाहपुर टेनिस बॉल क्रिकेट जगताला कि ना थके कभी पैर और ना हिम्मत आ रही है. हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर हमारा संघर्ष जारी है. तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र रात गई बात गई छोड़ो कल की बातें पुरानी आज लिखनी पडेगी. गेंद और बल्ले से नई कहाणी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल या शेवटच्या षटकामध्ये. खांद्यावरती कोणाची जबाबदारी दिली आहे तर नाव आहे हर्षल आणि पाहूया हर्षलच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मयूर सर स्वागत आहे. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या बाजूने आणि तो संघ फाईट करेल एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघासोबत. खूप चांगले असे खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी प्रत्येक खेळाडू करेल. जितेश आणि शुभम रुपेश पाटील उर्फ नन्नू देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू 17 धाब्यांची मॅच आता 6 चेंडू 7 वरती आली आहे. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. हर्षलच्या खांद्यावरती जबाबदारी इथून सोपवली आहे.
काय घडेल आणि काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहू शकतो सिंगल कंप्लीट झाली आहे. चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये गेल्या. 5 चेंडू 6 धाब्यांची गरज. दर्शकांचा पैसा वसूल असा सामना. जे क्रीडा रसिक राजा लाईव्ह ही मॅच बघतायत, इंटरनेट जो मात्र आपल्या पैशांना खर्च करून इंटरनेट जो मोबाईल मध्ये टाकलाय लाईव्ह बघतायत, त्यांचा देखील पैसा वसूल आणि त्यासोबतच पेट्रोल टाकून गाडी इथपर्यंत आणली आहे. ही स्पर्धा अगदी आपल्या डोळ्याने बघतायत, त्यांचा देखील पैसा वसूल असा सामना पाहायला मिळतो. 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. यावेळेस सॅमड केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. कॉल आहे 3ऱ्या धावेचा आणि मैदानावरती इथे 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा कॉल आणि मैदानावरती 4 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती 4 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. आता मात्र या मॅच मध्ये संपूर्णपणे हवा निघली आहे आणि वाशेरे संघ आता विजयाच्या समीप उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र समीकरण 4 चेंडू 2 धावा. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ आहे. यार प्रेडिक्शन फेल आहे, सातत्याने आम्ही उल्लेख करतो. 4 चेंडू 2 धाव्यांची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. यावेळी सॅमड गेलाय मिड विकेटच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती झालेली मिस्टेक. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सान्वी 11 777 1 ग्रुप वाशेरे संघ